नमस्कार, मी किशोरी. किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. संक्रांत जवळच येत आहे आणि त्यासाठी आता सर्वांचीच तिळागुळाचे लाडू, वड्या असे विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्याची स्पर्धा सुरू झालेली असेल. तर आज आपण तिळागुळाच्या वड्या कशा करायच्या हे बघणार आहोत. त्यासाठी 1 कप पांढरे तीळ मी पॅनमध्ये भाजून घेतलेले आहेत. अगदी मंद आचेवर भाजायचे. 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायचे. त्यानंतर मग एका परातीमध्ये काढून थोडे थंड होऊ दिले. थोडे थंड झालेले तीळ मी मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेले आहेत. त्यामध्ये 1 कप भाजून घेतलेले शेंगदाणे, 1 कप खोबऱ्याचा किस, 1.5 कप गूळ घातलेला आहे आणि 1 टेबलस्पून मी वेलची पावडर घातली. त्यानंतर हे सर्व साहित्य मिक्सर चालू बंद करत मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. आता हे अशा प्रकारचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण बिनपाकाच्या करत आहोत, म्हणजे गुळाचा पाक न करता करत आहोत. तरीही सुद्धा खूप छान अशा ह्या वड्या तयार होतात आणि आपण गुळाचा पाक करत नसल्यामुळे पाकसुद्धा चुकण्याची भीती नसते. कधीकधी पाक कडक होतो किंवा कधी खूप नरम होतो, तर त्यामुळे वड्यासुद्धा चुकतात. म्हणजेच कधी वड्या कडक होतात किंवा खूप नरमसुद्धा होतात. पण अशा पद्धतीने जर तुम्ही वड्या किंवा लाडू केलेत तर अजिबात चुकत नाही आणि खूप सॉफ्ट अशा वड्या तयार होतात. तर ह्या वड्या ज्या आहेत त्या मी अशा पद्धतीच्या मोल्डमधनं तयार करून घेत आहे. जर तुमच्याकडे असे साचे असतील तर त्यामधनं तुम्ही वड्या करू शकता. खूप सुंदर दिसतात दिसायलासुद्धा. तर माझ्याकडे 3 प्रकारचे असे हे साचे आहेत वड्या तयार करण्याचे. तर त्यामधनंच मी आता ह्या वड्या तयार करून घेत आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचे साचे नसतील तर तुम्ही एका तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये मिश्रण जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे. वाटीने छान प्रेस करून घ्यायचं, दाब द्यायचा. त्यानंतर मग चाकूच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्रिकोणी किंवा चौकोनी किंवा गोलसुद्धा वड्या तयार करून घेऊ शकता. पण माझ्याकडे हे साचे होते म्हणून मी ह्या साच्यांमधनंच ह्या वड्या तयार करून घेत आहे. आणि विश्वास ठेवा, खूप चविष्ट आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. ह्या संक्रांतीला तुम्ही अशा पद्धतीच्या तिळागुळाच्या वड्या नक्की करून बघा. ज्यांना पण तुम्ही ह्या वड्या खायला द्याल त्यांना सगळ्यांनाच नक्की आवडतील. तर तुम्हाला आजची ही तिळागुळाच्या वड्यांची रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा चविष्ट पौष्टिक रेसिपीसोबत. धन्यवाद.